दुसरी गोष्ट, ह्याला साथ देणारे खूप लोक कमी आहेत. जसं बाबासाहेब म्हणाले होते की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया. तर सगळे सुशिक्षित लोक तुम्हाला साथ देत नसतात. आणि जे शिकलेले आहे, जे मोठे झालेले आहे, ते स्वतःचं बघतील. म्हणजे वामनदादाने याच्यावर गाणं लिहिलं होतं की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर तलवारीच्या तयाचे न्यारीचं टोक असते. तर ते तसे लोक नाहीत आता चळवळीमध्ये काम करणारे. आणि मुळात बहुजन समाजाला आतापर्यंत जे काय मिळाले ते फक्त शिक्षणाने मिळाले. महात्मा फुले बघा, तुम्ही शाहू महाराज बघा, तुम्ही बाबासाहेब आंबेडकर बघा, सावित्रीमाई बघा, यांनी सुरुवातीला सगळ्यांनी पहिल्यांदा शिक्षणावर काम केले. दुसरं कशावरच काम केलेलं नाही. पहिलं शिक्षणावर काम केले, नंतरच्या गोष्टीवर नंतर काम केलेलं. म्हणजे एज्युकेशन हे तुमचं वेपन आहे, शस्त्र आहे. ते तुमचं म्हणजे असं धारदार असलं पाहिजे. आजच्या घडीला शिक्षणाच्या बाबतीत नकारात्मकता तयार झाली. शिकून तुम्हाला कुठं नोकरी लागते, शिकून तुम्ही काय करणार, अशी एक नकारात्मक भावना तयार झालेली आहे. आणि हे अत्यंत धोकादायक आहे माझ्या मते. तर कारण गरीब समाजाला शिक्षणाशिवाय दुसरं काही साधन नाही. गरीब समाजाकडनं कुठली संपत्ती आहे काय, त्यांच्याकडं मालमत्ता आहे, काहीच नाही आहे. त्यांचे जे काय भाग भांडवल आहे ते बुद्धी आणि शिक्षण आहे. आणि ते जर शाबूत असेल तर हे लोक तळागाळातले वर येऊ शकतात. हे जर त्यांचं हत्यार जर त्यांच्या हातातनं निघून गेलं तर भयंकर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळं या कामाला म्हणजे बाबासाहेब म्हणाले की आपल्या संपत्तीतला 20वा भाग तुम्ही समाजाला द्या. आणि बौद्ध विहारी हे शैक्षणिक चळवळीचे केंद्र झाले पाहिजे. जिथं जिथं बौद्ध विहार आहे तिथं तुम्ही अभ्यास केंद्र केले पाहिजेत, लायब्ररी सुरू केल्या पाहिजेत. हे झालं पाहिजे, पण ते होताना दिसत नाही सध्या. कारण सुशिक्षित वर्ग याच्याकडे दुर्लक्षित करतो.